आणि ह्या बाजूला बोट लागलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मित्रांनो, आमच्या नवतरुण मंडळाच्या देवीचं आज आगमन आहे आणि आम्ही आज चाललेलो देवी आणायला उरणला। तर मित्रांनो, मी आता आहे गोवंडीला आणि माझे मित्र खारवरून येतात आहे, तर ते मला गोवंडीवरून पिकअप करणार आहे। त्यांनी मला पिकअप केल्यावरती आम्ही जाणार आहे उरणला। करंजा या गावी आपल्याला जायचं आहे आणि प्रत्येक वर्षी आपली देवी तिथूनच आपण आणतो। तुम्ही गेल्या वर्षीचा व्लॉग बघितला नसेल ना, तर मी इथे वरती आय बटनमध्ये तो व्लॉग टाकतो। तर मित्रांनो, फायनली आपली गाडी आलेली आहे आणि आता आपला आपण प्रवास सुरू करूया। बघा, आज सगळे आपल्या बरोबर येते। संतोष, हाय। आता पोचलेलो आहे उरणला आणि आता आम्ही आलेलो आहे करंजा जेट्टीला। तर आता आपण जाऊया समुद्र किनारी, बघूया। अजून एक गाडी आली आपली गाडी आली अजून एक गाडी आलेली आहे, फंटर लोक। हे बघा, आम्ही डायरेक्ट आलेलो इकडे करंजा जेट्टीला। ही आहे करंजा जेट्टी। हे बघा, जबरदस्त वातावरण आहे इकडचं, समुद्र किनारा आणि ह्या बाजूला बोट लागलेले आहेत। काय बोलायचं मध्ये काल म्हणा कोण जोया सॉरी होय, एकदा काय बोलतो तू बोलून बघ। तू तुझ्याशी वार्ता बरोबर केलीस, उड्या मारतो। मित्रांनो, आता आमची करंजा जेट्टी फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे देवीचा कारखाना जिकडे आहे ना, जिथं मूर्त्या बनतात त्या ठिकाणाला जाणार आहे। कसं वाटलं? बोट कशी वाटली? हां, मस्त होती ना? फिश बघितली ना? फिश। तर आता आपण भेटूया देवीच्या कारखान्यावरती। काय होतं? खेकडा पण होता। मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे उरणला, करंजा या गावी आणि हे बघा इकडे देवी बघूया आपण। आता काय केलं आता गाडीत? उलटी? हां, काय काय खाल्लं होतंस? वेफर आणि किंडर जॉय। आता दादाने आमच्या उलटी केली होती, सगळे बाहेर पडलेत। आता हे खायला, प्रवास करताना खायचं नसतं ते। आता आपण आतमध्ये जाऊन देवी बघूया। तर मित्रांनो, मी आताच गोवंडीला उतरलो। ॲक्च्युली मी आता येताना शूट केलं नाही काहीच। आपल्या खारमध्ये एकविरा आईचं आगमन झालेलं आहे, तर सगळ्यांनी तिकडे येऊन नक्कीच दर्शन एकदा घ्या। खूप सुंदर अशी मूर्ती आहे एकविरा आईची। मी व्हिडिओ शेवट आता इकडेच करत आहे। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। तुर्तास बाय बाय।